तर नमस्कार मित्रांनो, तर मी चाललो होतो आज सिंधुदुर्ग किल्ला बघायला. तर चला जाऊया. खूप दिवसांनी जायची इच्छा होती, पण आज योग आला. तर गाडीहून जाता जाता म्हटलं आपला चेहरा बघूया जरा आरशामध्ये. तर मस्त असं वातावरण झालं होतं. तर गाडीवर फिरायची मजा एक वेगळीच असते नाही का. वातावरणाचा आनंद घेत चाललो होतो हळूहळू पुढे. कोकणातला मस्त वातावरणाचा आनंद घेत तर आम्ही आलो कणकवलीवरून ते पार सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत. अशा तऱ्हेने आम्ही पोचलो सिंधुदुर्ग किल्ला. तर पार्किंगला जागा शोधली, गाडी लावली, तिथून पुढे हळूहळू निघालो. तर जाता तिथं मस्त असं स्टॅच्यू वगैरे बनवले होते बाहेर सगळ्या मावळ्यांचे. ते बघू हळूहळू मग पुढे जाऊ असं आम्ही ठरवलं. तर गाडी लावली. मस्त असं समुद्राच्या पाण्याचा आवाज येत होता खूप सारा, जसं काही एक सुनामीच येत आहे इथे. तर हे बघा मावळ्यांचे मस्त असे पुतळे बनवलेले आहेत. तिथून पाणी बघा किती छान एकदम मस्त लाटा येत होत्या, वारा वगैरे सुटला होता. तर चाललो हळूहळू. तर जास्त काही लोक नव्हते, तर आम्हीच काही मोजकेच लोक होतो तिथं, कारण जास्त कोणी येत नाही शक्यतो. तुम्ही पण बघून घ्या लाटा किती मस्त सुंदर अशा हळूहळू एकदम. पाण्यात जायची इच्छा होत होती, पण म्हटलं नाही आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे. तर किल्ला बघून आम्हाला परत जायचं होतं घरी, तर खूप सारे कामं पडली होती. तर तसंच गेलो आम्ही पुढे. तर तिकीट काउंटर शोधत होतो, तर तिथे तिकीट काउंटर दिसले. त्याआधी म्हटलं लांबून किल्ला कसा दिसतो ह्याचा शूट करूया. तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ असा घेतला. तर असा हा दिसतो सिंधुदुर्ग किल्ला लांबून. तर आपण आता तिथेच जाणार आहे. तर आम्ही निघालो तिकीट काउंटरकडे. तिकीट काढायला जास्त काही गर्दी नव्हती, तर चेतन गेला तिकीट काढायला. तोपर्यंत मी मस्त समुद्र बघण्याचा आनंद घेत होतो. खूप छान एकदम निळं निळं पाणी एकदम मस्त. तर तिकीट घेऊन आला चेतन. हे बघा तिकीट 100 रुपयाचं काहीतरी पर पर्सन तिकीट होतं तिथं. तिकीट घेऊन निघालो मग आम्ही तिकडं रांगेकडं जायला. रांगेकडून आम्हाला मस्त छोटी अशी बोट होती तिथे. तर अशा तऱ्हेने फायनली आम्ही पोचलो सिंधुदुर्ग किल्ला. तर आपण आतमध्ये जाऊया, आतमधून बघूया की आतमध्ये किल्ला कसा आहे. तर पुढे गेलं की असं स्टार्टिंगलाच एक छोटंसं मंदिर आहे, मस्त असा दरवाजा आहे आणि मला तिथे जाऊन कळालं की तिथे किल्ल्यावरती लोक राहतात. तर पहिलेच असं मस्त छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तर तिथं मी गेलो नाही, म्हटलं पुढं जाऊन येताना आपण बघूया. तर मित्रांनो, खूप दिवसाची इच्छा होती सिंधुदुर्ग किल्ला बघायची. फायनली तिथं आलो तर खूप असं छान मस्त वाटत होतं. तिकडचं मस्त हिरवंगार असे झाडं, मस्त वातावरण एकदम भारी वाटत होतं. तुम्ही कधी गेला आहात का सिंधुदुर्ग किल्ला पाहायला? गेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मी तर फर्स्ट टाईमच गेलो होतो आणि मला खूप प्रचंड आवडला किल्ला. तर आम्ही हळूहळू म्हटलं तिथं दम लागला होता, तर काही खायला प्यायला भेटतं का याच्या शोधामध्ये आम्ही पुढं जात होतो. थोडंफार ऊन होतं, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही, पण दमायला खूप झालं आम्हाला. तर हळूहळू चाललो होतो, सगळीकडं मस्त हिरवंगार जंगल. तर पुढं गेलो, ते इथे एक विहीर आहे, त्या विहिरेमधून एक गुफा आहे असं मला तिथल्या एका काकांनी सांगितलं. तर म्हटलं आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर आम्ही गेलो आतमध्ये. तर आतमध्ये जाताच मी पहिलं डोकावून बघितलं की आतमध्ये नक्की आहे काय. तर आत बघितलं तर त्या गुफेमध्ये सगळं पाणी भरलं होतं. तर असं म्हणतात की जास्त ओव्हरफ्लो पाणी आलं किल्ल्याच्या बाजूला की त्या विहिरीमध्ये ते पाणी साठतं. तर ह्याच्या आधी ह्याच्यात गुफा होते, अजून पण ती गुफा आहे, पण ते त्यात पाणी भरलेलं आहे सगळं. तर असं मला चेतनने सगळं सांगितली तिथली स्टोरी. त्याच बाजूला थोडं पुढं गेलं की मस्त आपले महादेव तिथं बसलेले दिसले मला. तर पाया वगैरे पडलो आणि तिथून मग परत म्हटलं चला पुढं जाऊया आपण. आणि हा किल्ला खूप मोठा असल्यामुळे मी जास्त वेळ तिथं थांबलो नाही. तर अजून खूप काही आम्हाला बघायचं होतं, पूर्ण किल्ला फिरायचा होता आणि परत आम्हाला लवकर घरी पण जायचं होतं. घरून खूप सारे फोन येऊन गेले. म्हटलं तर पटापटा आता आलो आहे तर पूर्ण किल्ला बघून घ्यावा. तर किल्ला तर खूप मोठा होता. मला वाटत नाही की एका दिवसात माझं फिरून झालं असतं. मला एक खूप गडबड होती. आम्हाला दुसरी कामं पण होती. आम्ही वेळ काढून म्हटलं आता इथं आलो आहे आपण तर किल्ला बघून जाऊ, म्हणून आम्ही आलो होतो.
तर आम्ही पटापटा असा किल्ला बघितला. तिथं एक बंधारा आहे. तिथं मला चेतन घेऊन गेला, की तिथं लाटा वगैरे खूप मस्त दिसतात म्हणून. तर आम्ही गेलो पुढे. तर आम्हाला लागली होती तहान. तर तिथं आम्हाला एक काका दिसले. त्या काकांना आम्ही विचारलं, की "इथे काही थंड वगैरे खायला प्यायला भेटेल का?" तर ते म्हटले, "हो आहे. आताच बंद करून चाललो होतो. बरं झालं तुम्ही आलात." म्हटलं, "काका चला," म्हटलं, "आम्हाला द्या परत थंड काहीतरी. पाणी तरी द्या," म्हटलं, "पण द्या." तर खूप आम्हाला गरम झालं होतं थोडंफार ऊन असल्यामुळे. तर त्या काकांना आम्ही परत घेऊन गेलो. घरून सारखे फोन येत होते. म्हटलं पटकन आपण किल्ला बघावा आणि पटकन जावं. तर चेतनला तर सारखे फोन येत होते आणि तो कॉलवरच बोलत होता. मला म्हणत होता, "चला, चला पटकन जाऊ, पटकन जाऊ." तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. पुढच्या वेळेस आलो तर पूर्ण किल्ला बघूया. तर म्हटलं बघता येईल तेवढं बघू आणि जाऊया. तर काकांकडून आम्ही घेतले मस्त अशी फ्रुटी. तर म्हटलं थंडगार अशी फ्रुटी पिऊ, मग पुढे थोडंसं पटापटा किल्ला बघू आणि निघूया. तर फ्रुटी प्यायला घेतली तर काय, त्या फ्रुटी जास्त बर्फच साचला होता. म्हटलं आता काय करता, आता थोडंसं प्या म्हटलं कसं तरी. मग फ्रुटी पिली आणि पुढं निघालो. तर म्हटलं जवळपासचे जे पॉईंट आहेत ते पॉईंट बघूया आणि मग जाऊया म्हटलं घरी. तर नेक्स्ट टाईम आलो तर पूर्ण किल्ला तुम्हाला पण दाखवल आणि मी पण बघेल. तर पुढे गेलो तर तिथं जवळच असं टेकडी होती. त्या टेकडीवर म्हटलं बघूया कसं दिसतंय. तर गेलो वरती तर असला भारी नजारा दिसत होता. काय सांगू मित्रांनो, खूप जायची तर इच्छा नव्हती घरी, पण काय करणार, घरी खूप कामं होती त्यामुळं जावं लागलं. तर मस्त असं थोडंसं असं शूट वगैरे केला तिथं. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. तर मला तर खूप आवडला किल्ला. तुम्हाला कसा वाटला किल्ला मला कमेंट करून नक्की सांगा. तर तिथून पाणी वगैरे एकदम छान दिसत होतं. म्हटलं पटकन आपण जाऊया खाली. खाली जाऊन अजून जवळून बघूया. तर आम्ही निघालो खाली. तर खाली गेलो. खाली मस्त असा शूट केला. तिथं थांबलो. खूप सारा मस्त वारा सुटला होता. तर वाऱ्याचा आनंद घेत म्हटलं परत खाली जाऊ अजून. तर तिथे गेलो. खाली जाऊन डोकावून बघितलं तर पाणी एकदम असं भिंतीला धडकत होतं. तर एकदम असं पांढरं-पांढरं दुधासारखं पाणी दिसत होतं. एकदम फेस वगैरे आला होता. तर मस्त एकदम निळं-निळं पाणी, त्यात पांढरं-पांढरं फेस. एकदम भारी वाटत होतं. खाली जायची इच्छा झाली होती, पण खाली जायला दिलं नाही मला. तर मित्रांनो, दगडावरून लाट एवढी भारी येत होती, तर तो नजारा एकदम मस्तच होता. तुम्ही बघू शकता. एकदम भारी असं खाली जायचं होतं, पण खाली जायला तिथे वाटच नव्हती आणि म्हटलं चेतन म्हटला, "नको आता खाली जायला. नेक्स्ट टाईम आलो की आपण खाली वगैरे जाऊ. तर आता आपण थोडंफार फिरू आणि पटकन जाऊ," म्हटला. भरपूर फोन यायला लागलेत घरून. म्हटलं ठीक आहे बाबा. तर हे बघा असं दृश्य होतं. खाली आलो आम्ही. तर हे बघून घ्या तुम्ही. आता नेक्स्ट टाईम जर मी परत गेलो तिथे तर तुम्हाला एकदम मस्त असं पूर्ण किल्ला दाखवेल. अशा तऱ्हेने आम्ही निघालो पुढे घरी परत रिटर्न चाललो होतो. तर घरून पण व्हिडिओ कॉल वगैरे आला, की तुम्ही आहे कुठं ते सांगा म्हणून. तर व्हिडिओ कॉल आला होता. व्हिडिओ कॉलवर बोललो आणि म्हटलं चला आपण पटकन निघूया. आम्ही घरी सांगितलंच नव्हतं, की आम्ही किल्ला बघायला चाललो आहे म्हणून. तर आम्ही आलो तर दुसऱ्या कामासाठी. पण म्हटलं आता आलो आहे ह्या भागात तर आपण किल्ला पण बघायचा होता. म्हटलं किल्ला बघून जाऊ. तर आमची बोट तर येऊन थांबलीच होती आणि तिथले लोक पण आमची वाट बघत होते. आम्हालाच लेट झाला होता. तर आम्ही म्हटलं चला तर किल्ल्याचा शेवटचा मागचा शूट केला आणि बसलो बोटीमध्ये. तर बोटमध्ये निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला व्लॉग? तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.